सतत मिसमॅनेजमेंट, नाले सगळे बंद आहेत, पाणी न विचारता सोडलेलं आहे. त्यामुळे मल्टिपल गोष्टी, एक गोष्टी नाही. आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात. ब्रिज बनवा, खोदून ठेवा, सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. अहो आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारं साफ करा, त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा. नाही आमचं सहकार्यच, पण बेसिक अमेनिटीजच नाही येत ना. गटर नाहीये, नाला साफ नाहीये, फुटपाथ नाहीये. बघताय तुम्ही काय परिस्थिती. या इथे मागे जी भिंत आहे, त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे, तुमच्या चॅनलनी कव्हरही केलेली. इकडे आलेले आहे, पवार साहेबांनी काहीतरी पत्र पाठवलेलं आहे या संदर्भात माहिती. विस्कळीतपणा पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघता. ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ससूनमध्ये होणारी पुण्याची आणि राज्याची आरोग्य खात्याची बदनामी असेल, हा विस्कळीतच कारभार चाललाय ना. सातत्याने हिट अँड रनची केस, काय ते रक्ताचे सॅम्पल्स बदलणं, हे सगळं पुण्यातच होत आहे. दुर्दैव आहे की जे काय वाईटच होत आहे ते आपल्या पुण्यात एक सुसंस्कृत शिक्षणाचं माहेरघर, सुरक्षित पुण्याला खरंच कोणाची तरी दृष्ट आहे.